हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात? तुम्ही मस्त आणि मजेमध्ये असताना मी पण मस्त आणि मजेमध्ये आहे. तर चला, तर ही काल मी गेले होते माझ्या बहिणीक आणि माझ्या आईक. तर येताना आहे ना हे ब्रह्मकमळ आणलं होतं आईच्या तिथून. आणि हे बघा, हे तर आपलं पहिलंच प्लॅन म्हणजे हे झाड आहे. तर हे वेलाचं असं याला छान मस्त फुले येतात. आणि याला एकूण आहे ना जवळजवळ 23 कळ्या आलेल्या होत्या बघा इकडं. एकदम मस्त छान अशा कळ्या होत्या या. आणि हा मनी प्लॅन पण दिला होता भक्तीने. आणि भक्तीने मला हे काही झाडं पण दिले. ते चणी गुलाबाचे छोटे छोटे 2 प्रकार होते. तर हे असे मी याच्यात रात्रीच लावून घेतले होते. कारण भक्ती म्हणली होती का मावशी घरी गेले गेले लगेच लावून घ्या. आणि राधिका म्हणली का आत्याबाई घरी गेले गेले लगेच तुम्ही हे ब्रह्मकमळ लावून द्या. तर मग मी आल्यावरच लावून दिला होता. आणि आज होता रविवार, तर मुलांना आज सुट्टी होती. तर आज आहे ना व्हिडिओ खरं आहे ना रविवारचा आणि मंगळवारचा दोन्ही एकत्र करून व्हिडिओ घेतलेला आहे बघा. तर मग म्हणलं काहीतरी नाश्त्याला करायचं म्हणून मग काय केलं, ही माझी आईची रेसिपी बघा. तर म्हणलं चला हीच करू. कारण छोकू म्हणली रोज रोज तेच तेच नको मम्मी, कायम पोहेच करते आणि रव्याचे पराठे करते, आज वे ना थोडंसं वेगळं काहीतरी कर. तर मग आहे ना गव्हाच्या पिठाचे ना हे असं हे बनवलं होतं. त्याला घावणे म्हणतात बघा आपल्या मराठी भाषेमध्ये. तर हे घावणे केले होते. आणि हे ना गुळ म्हणजे गुळाचं आपण जे हे करतो ना गुळवणी बरोबर किंवा मग आहे ना चहा बरोबर एकदम खायला भारी लागतं मस्त. तर मग मी म्हणलं चला आज काहीतरी युनिक काहीतरी वेगळं आणि नवीन काहीतरी मुलांसाठी नाश्त्यासाठी करावा. तर मग छोकू खाई नाश्त्याला. तर तिला खूपच आवडलं बरं काही. नंतर दादा पण आला, त्याला पण लय आवडलं. ते म्हणलं मम्मी लय छान आहे, मस्त आहे, छान झाले. तर मग त्यांचं खाऊन झालं. म्हणलं चला आता नाश्त्याचे भांडे घासून घ्यावा. भांडे घासीत असताना अचानक माझी नजर आहे ना त्या फुलांच्या झाडावर पडली बघा. ते फुलं सकाळी तुम्हाला दाखवले तेव्हा काळ्या होत्या बघा. आणि ऊन पडल्यावरती ना त्या उमलल्या होत्या बघा. म्हणजे ह्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे का ते ना उन्हात आहे ना उमलतं आणि संध्याकाळी दिवस गेला का परत आहे ना ते फुलं मिटून जातात. तर असं आहे त्याचं वैशिष्ट्य. म्हणजे ब्रह्मकमळावाणीचे ही फुलं पण म्हणजे असं दिवस उगला का उमलतात, म्हणजे ऊन पडलं तर उमलतात. आणि मग नंतर हे होत्या झाकात्यात. नंतर आमचा प्लॅन झाला नगरला जायचा. तर प्रियांका मॅडम आणि आम्ही निघालो होतो नगरला. तर नगरला कशासाठी तुम्ही म्हणतात, तर नगरला आहे ना सनेक्स कंपनीची ना मीटिंग होती. तर त्या मीटिंगसाठी मला पण जायचं होतं. म्हणजे मी पण आहे ना हा बिझनेस स्टार्ट करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं मग त्याची थोडीशी माहिती घेण्यासाठी मी गेले होते नगरला. गुलमोहर पॅलेसला ही मीटिंग होती. तर आम्ही भरपूर जण माणसं होते बघा त्याच्यामध्ये, भरपूर जण लेडीज जेंट्स. आणि काय नाही इकडं प्रियांका मॅडमला आहे ना बघा म्हणजे त्यांचे सत्कार करण्यात आले इकडं. कारण त्यांना आहे ना 80,000 रुपये 1 लाखापासून जे नाही का म्हणजे असं. तर त्यांना एवढं पेमेंट मिळालं होतं म्हणून त्यांना बोलवून त्यांची सत्कार करण्यात आला. तर असं होतं. खूप छान मीटिंग झाली बघा. त्यांनी खूप छान असं समजून सांगितले त्यांचे जवळचे प्रोडक्ट कसे आहेत काय आहेत ते याची थोडीशी माहिती दिली. आणि छान मस्त झालं. तर काही शेतीबद्दल पण काही करीत होते, म्हणजे शेतीचे काही त्यांचे प्रोडक्ट वापरून. तर इथे ना एका दादांनी आणि ताईंनी ना ते पण हे करीत होते. आणि हा बिझनेस त्यांचा पण चालू होता. हा बिझनेस चालू असताना त्यांनी त्यांच्या शेतीला पण आहे ना हे प्रोडक्ट वापरून त्यांची ही भेंडी होती. तर ऑर्गॅनिक भेंडी होती. ही भेंडी त्यांनी वापरली आणि खूप छान अशी ती आली. तर लोक तिथं घेतच होते. तर मग आम्ही आलो या ऑफिसला जिथं हे सगळं प्रॉडक्ट भेटतात. तिथं पाहिलं कसं आहे काय तिकडं पण आहे ना खूप लय पाऊस. तर मी घेते आता कपडे काढ. आत्ताशी सगळं आवरलं होतं पण मोकार पाऊस चालू झालं. तर म्हटलं चला आता पटपट कपडे काढून घेते सपा. आणि आता वरती वाळाय घालावं लागेल. छकुच्या पप्पाची गडबड चालू झाली तिकडं. आणि सगळ्यांचीच आमच्या आता गडबडच चालू झाली. तर मुलं गेलेली शाळेत आणि आता काय आहे माझं काम चालू झालं आता हे. तर मोकारच आता वातावरण एकदम असं हे झालेलं आहे. वारं पण लयच सुटलंय आणि मोकार हे झालेलं आहे.
तर पंजाब डक साहेबांच्या नुसार सांगितल्यानुसार पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळं आणि लवकरच आपल्याला भरपूर असा पाऊस होणार आहे आणि खरंच खूप आनंद झाला आहे आज कारण पाऊस चालू झालेला आहे. तर इकडं कसं झालंय पावसाचं वातावरण हे बघा असं आभाळ खूप आले भरपूर आले आणि आमचा टोम्या बघा इथं कसा बसलाय. अरे काय पाऊस आला ना आ टोम्या तर असं आहे टोम्याचं पण त्याला काय घेणं नाही देणं नाही पाऊस येऊ नाही येऊ तो आपला मजेत बसलाय. नाने पाऊस आला कपडे काढा वरती आत घाला आता. हा मला पण टाकावं लागेल आतमध्ये माझं तेच काम चाललंय आता. अजून नाही आला पण वातावरण झालंय बघा इकडं कसं झालंय वातावरण एकदम. आ तर मला जेवायचं होतं तेच पावसाचं झालं सुरू पण बरं झालं पाऊस तर लय गरजेचं आहे. अजून डोकं तेन विचारायचंय बघा आणि कालचे पण टाकलेले कपडे अजून तसेच आहेत इथं असे. तर हे आता काढून घेते असा राड आहे आणि एकदम असं हे झाले बघा. तर असं आहे त्या दिवशी बघा आपण आणलेलं तर राधिकाने दिलेलं हे ब्रह्मकमळ मी याच्यामध्ये लावलंय आणि इकडे हे भक्तीने दिलेले सगळे असे याच्यामध्ये लावले बघा. आणि इकडे हे तर आपलं बघा याला तर किती फुलं आलेले आहेत. हे ना ऊन पडल्यावर फुलं येतात आणि संध्याकाळच्या पारी ना असे म्हणजे हे होऊन जातात बघा हो का. तर ते फुलं नंतर आहे ना हे बघा असं होतं असे मिटात आहे का असे असं इतके मस्त हो का. कालचे फुलं काल भरपूर फुलं होते लई हे पण मिटलंय बघा इकडं आणि इकडं हे सगळे मिटलेले आहेत कालचे हे बघा असे. तर असे एकदम छान आणि हे पण प्लॅन आणलं होतं भक्तीने दिलं तर मला ते पण लावलंय मस्त रोमलंय. तर पाऊस आल्यावर हे झाडं पण खूप छान वाटत आहेत भारी दिसत आहेत मस्त दिसत आहेत. तर हे इथं खालीच ठेवलेलं आहे मी ब्रह्मकमळ लावलंय असं मस्त भारी. तर इथं सगळं मी असंच करणार आहे आता फुलांचं. आणि इकडं हे एक फांदी तुटली होती म्हणून याच्यात लावली होती तर ती बघा किती छान मस्त फुटून आली भारी. तर असं आहे आणि आपला तो किचन मधला मनी प्लॅन्ट पण लय भारी उगलाय बघा म्हणजे भारी फुटलाय त्या बाटलीमध्ये लावल्याला मी. आता हा मी ना काय करणार आहे याला आहे ना याच्यात लावणार आहे कुंडीत लावणार आहे मातीमध्ये म्हणजे ती आणखीन भारी वाटन आणखीन भारी होईल. तर असे झाडं लावायला सुरुवात केली म्हणजे मला आवडतात बरं का पण शेळ्या आहे ना खाली ठेवले का शेळ्या अशा ठेवीत नाही त्याच्यामुळे मग मी लावितच नव्हते. पण म्हणलं चला आता लावावा थोडेफार झाडं छान वाटतं मस्त वाटतं फुलं असलेले. तर असं आहे तर चला आता हे कालचे कपडे काढून घेते सगळे आणि आता हे टाकीते हे बघा वल्लेच आहेत अजून वाळलेच नाही कारण पावसाचं झालंय आता. इकडं असं आता वारच थांबलंय बरं का मग काय माहिती छोटा छोटा भुरुंगाटी यायला लागले बारीक बारीक पाऊस. तर काही कपडे राहिले ते फरची पुसायचे आणि ते नेत तर ते राहू द्या जाऊ द्या आता बघन त्यांना जागा जशी पुरण तशी आणून टाकीते असं आहे. चला मग आता जे कोणी व्हिडिओला नवीन आले असेल त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मध्ये स्किप न करू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे व्हिडिओला जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करीत जात जा. तुम्ही कमेंटच करीत नाही आणि मग कमेंट नाही केली मग मला मोटिवेशन नाही भेटत आणि मग मला असं वाटत नाही का मग असं वाटतं तुम्हाला माझे व्हिडिओच आवडत नाही असं वाटतं. तर कशी काय ना पण कमेंट करीत जात जा. तुमची एक कमेंट मला आहे ना म्हणजे जास्त हे होईल म्हणजे व्हिडिओ बनवायला पुढं मस्त वाटतं आणि मी मग बनवू शकते. आणि मला नक्की सांगा तुम्हाला हे असे गावाकडले व्हिडिओ आवडत आहेत का नाही तुम्हाला कसे व्हिडिओ आवडत आहेत ते पण मला सांगा कमेंटमध्ये म्हणजे मी तसे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवी जाईन. शॉर्ट व्हिडिओ पण सांगत जा मला तुम्हाला कसे आवडत आहेत. आमच्या दोघांमधलं थोडंसं संभाषण तुम्हाला आवडतं का किंवा थोडी कॉमेडी किंवा मी गाण्यावर काय करते ते. तर बघा एकदा पाऊस चालू झाला बघा एकदम जोरदार पत्र्यावर एकदम आवाज यायला लागलाय. तर बघा अरे वा 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 छान मस्त पड रे पाण्या कर पाणी पाणी. तर फुलं पण किती मस्त उमारले बघा आणि त्यांना पण आनंद झालेला आहे सगळ्यांना आनंद झालेला आहे एकदम भारी आणि मस्त. तर सगळीकडे पाऊस आलेला आहे बघा तिकडं ट्रॅक्टर चालू आहे आता ते ट्रॅक्टर पण बंद होईल बघा. बघा ट्रॅक्टर नांगरट केली होती त्यांनी आणि त्यांच्या आत्ता नांगरट चालू बघा. इतक्या दिवस झोपले होते आता काही हो पण पावसाने एकदम जोरदार पावसाने यावा. अरे वा 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 वा
तो मोत्या कसा वर येतोय बघा, त्याला पाऊस लागला आता ते वर येऊन बसतो ना, बसला. खाली गेला होता, पाऊस आला मग ते परत वर आला. आपल्या हे उघड्यायचं खिडक्या लावून घेऊ. एकदम जोरात पाऊस आलाय, जोरात पाऊस आला त्याच्यामुळे माझी लय झाली धावपळ. इकडली खिडकी लावलेली आहे, काय नाही एवढं. अरे वा वा बघा पाऊस, बघा पाऊस. बघरे पाण्या, बघरे पाण्या, बघरे पाणी पाणी. एक माझं मैता मनानं एक तुझे पप्पा भिजले खेळण्यासाठी खायला आणायला गेले होते. बघरे पाण्या, बघरे पाण्या, पाणी पाणी. पाऊस आला त्याच्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या शेळ्या आल्या. आमच्या पण शेळ्या येते ना आता. पप्पा भिजले मग झाडू वाला झाला सगळं. पाऊस कस काय? पाऊस पेरणी बघा, पाऊस आला. अरे वा मला काय दे ना. शेवटी शेळ्या पण आल्या, एवढा पाऊस चालू आहे शेळ्या पण आल्या. आपा भिजल्या असत्या पूर्ण. काही बाहेरच्या याच्यात गेल्या, काही आतल्या याच्यात. तर घर लावलं का? तर घरात पाणी जाईल बरं का? नाही तर असं आहे. खूप लय दिवसांनी लय पाऊस आला आणि खूप भारी वाटत आहे बघा. एवढा पाऊस आला आणि आप्पा भिजले पार. हा रस्त्याला पाणी किती चाललेलं. छत्री नाही माहिती आपल्याला. झाला चांगला, लय झाला आहे ना. टोपी कुठे गेली? लय पाऊस आहे मोकार. बघा तिकडे सगळीकडे लय पाऊस आहे मोकार. पोरं शाळेतून आले आणि आता वाजलेले आहेत 5 आणि परत पावसाचं आगमन झालंय बघा. मोकार पाऊस आहे. लय भारी वाटतंय पाऊस येतोय म्हणल्यावर. इकडे छकुला पाणी येतंय म्हणून छकू काय करते बघा. इकडं काय करते का? पाणी येतंय. अगं खाटा अशी लाव आता, अशी आडवी लावा लागन खाटा. आता तिकडून पाणी येतंय तेव्हा तिथून पण. तर हा पत्रा ठेवलाय आपण, जुना पत्रा आहे तो इथं टाकून देणार आहे म्हणजे पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे तो तिथं टाकायचा आपल्याला. हा थमता करू लागत दमा. तर बघा इकडून पण हे आपलं गळत आहे सगळं. परत धावपळ झाली, वडावडी आणि मोकार पाऊस आलाय बघा. परत पाऊस आलाय मोकार. लय बादली पण भरली. आज काय दिवसभर पाऊस चालू आहे. दिवसभर पाऊस, मध्ये थोडा वेळ थांबला होता, 2 तास 2-3 तास आणि आता परत जोरदार पाऊस आहे. कसं आहे आता आपलं पेरणी होईन का? पेरणी होईल आणि आता वलीला वल गेली खाली आणि गुडघ्याला पाणी साठायला आलं वावरांनी. लागलं लगेच गुडघ्या एवढं जातायला खाली पण नसत. हा खरंच राव. तर बघा पाऊस इतका झालाय ना तर वावरात पाणी पण व्हायला लागले. ते बघा दिसतंय तुम्हाला पाणी व्हायला लागले. ते बघा वावरात पाणी व्हायला लागले पार. इतका पाऊस झालाय आम्हाला खरंच खूप भारी वाटलं. आणि आमच्या वावरातून पाणी येते बघा. आमच्या वावरातून पाणी वाहतंय. खरंच लय पाऊस झाला आणि आता पेरण्या होणार आहे 100%. ते बघा किती पाऊस आहे. आता परत बाबा परत भिजून येते आणि परत धोतर वल्ल होणार. आता बाबाचं बाबा आता दुसऱ्यांदा होणार आहे, वल्ले होऊन येणार आहे. आणि बघा रस्त्याने पण पाणी लय व्हायला लागले आता. ते बघा आणि वावरामध्ये पाणी साचलंय. तर इकडे छकुनी खाटा अशी वडून घेतली बघा. आता
इकडे सगळं वाहतूक चालू झाली आमची. आणि लाईट पुन्हा एकदा गेली. मी ब्लाऊज शिवित होते पण लाईटच गेली त्याच्यामुळं मग काय हिचा अभ्यास चाललाय असा. आणि बसा हिचा बघा खुर्चीची चेअर. तर असं आहे. आणि आमच्या छोकूचं अक्षर कसं आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघा. चल तू, वर आ, जा. आता यांचं दिवाण आत घ्यायचा प्रोग्राम चालू आहे. घे का काढून ते. या दिवाणावर थोडं थोडं पाणी येत होतं म्हणून हा दिवाण दादाने आत घेतला. त्याला अभ्यासासाठी लागतो. तर मग म्हणलं चला हे दिवाण आतमध्ये घेतलं. स्वयंपाकाला लागले मग. आणि आता वाजले होते 8:30. स्वयंपाक झाला आणि जेवण पण झालंच होतं बघा. तर पाऊस पण यायला चालू झाला होता. लाईट नव्हती, सगळीकडे नुसता अंधार आणि काळोख होता. तर आम्हाला मग जेवण झाल्यावर इतका पाऊस आला ना, भरपूर पाऊस आला. चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. मोकार पाऊस झाला बरं का आम्हाला. तुम्हाला झाला का?